नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग बघणार आहोत. तर प्रयोग म्हणजे काय? तर प्रयोग म्हणजे कर्ता कर्म यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला आपण प्रयोग असे म्हणतो. आता प्रयोग ओळखायचा असेल तर आपल्याला आधी वाक्याचा कर्ता आणि कर्म ओळखणे गरजेचे आहे. त्याच्यानंतरच आपण वाक्यामधला प्रयोग ओळखू शकतो. आता कर्ता कसा ओळखायचा? कर्ता म्हणजे क्रिया करणारा. आता जर क्रियापदाला आपण कोण हा प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता मिळतो. म्हणजे क्रियापदाला नारा नारी लावून कोण प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता मिळतो. आता ह्या वाक्यामध्ये राम आंबा खातो. आता खातो हे क्रियापद आहे. आता खातो या क्रियापदाचा धातू आहे खा. खाणारा कोण? तर उत्तर आलं राम. आता दुसरं वाक्य बघा, कृष्ण बासरी वाजवतो. आता वाजवणारा कोण? तर कृष्ण. आता राधा गोष्ट सांगती. सांगणारी कोण? राधा. म्हणजे आपण जेव्हा क्रियापदाला नारा नारी लावून प्रश्न विचारतो, खाणारा कोण, वाजवणारे कोण किंवा सांगणारी कोण, तर आपल्याला उत्तर भेटतं कर्ता. म्हणजेच क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारायचा. क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारल्यानंतर आपलं जे उत्तर येतं तो असतो कर्ता. आता त्याच्यानंतर कर्म कसं ओळखायचं? कर्म म्हणजे क्रिया ज्याच्यावर घडते. आता क्रियापदाला आपण काय हा प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म भेटतं. म्हणजे आता पुढील वाक्य बघा, राजूने पेरू खाल्ला. आता राजूने काय खाल्ला? उत्तर आलं पेरू. मी पत्र लिहिले. आता आपण जेव्हा क्रियापदाला प्रश्न विचारतो, काय लिहिले? पत्र. म्हणजे ह्या वाक्यात आपल्याला भेटलं कर्म. आता तिसरं वाक्य बघा, आजी गोष्ट सांगते. काय सांगते? गोष्ट. म्हणजे जेव्हा आपण क्रियापदाला काय ने प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला उत्तर भेटतं कर्म. म्हणजे काय खाल्ला? पेरू खाल्ला. काय लिहिले? पत्र लिहिले. काय सांगितले? गोष्ट. आता तसंच ह्या वाक्यातलं जर आपल्याला कर्ता ओळखायचा झाला तर खाल्ला. खाणारा कोण? राजू. लिहिणारा कोण? मी. सांगणारी कोण? आजी. म्हणजे क्रियापदाला काय ने प्रश्न विचारला तर आपल्याला काय भेटतं? कर्म भेटतं. आणि कोणने प्रश्न विचारला तर भेटतो आपल्याला कर्ता. आता प्रयोग म्हणजे काय? प्रयोग म्हणजे क्रियापदाचे कर्त्याशी किंवा कर्माशी येणारा संबंध म्हणजे प्रयोग होय. आता याचे मुख्य प्रयोग 3 आहेत. आता प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. एक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? तर कर्तरी प्रयोग ओळखण्याची एक शॉर्ट ट्रिक आहे. म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही. कर्तरी नावातच आहे. कर्तरी म्हणजे कर्ता. कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो झाला कर्तरी प्रयोग. आता कर्मणी तसंच सेम. आता कर्मणी म्हणजे कर्म. म्हणजे काय? म्हणजे कर्माला प्रत्यय नाही. कर्तरीमध्ये म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही. आणि भावे प्रयोग म्हणजे कर्त्याला आणि कर्माला दोन्ही प्रत्यय असतो आणि शेवटी एक मात्रा असतो. आता कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोग पहिला आपण बघूया. कर्तरी प्रयोग आता समजा याचं उदाहरण बघा, समीर चित्र रंगवतो. आता जेव्हा आपण क्रियापदाला काय कोण हा प्रश्न विचारतो, रंगवणारा कोण? तर समीर. उत्तर भेटतं आपल्याला कर्ता. आता आपण बघितलं जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो प्रयोग होतो कर्तरी प्रयोग. आता दुसरं उदाहरण, आजी गोष्ट सांगते. सांगणारी कोण? आजी. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे कर्त्याला प्रत्यय म्हणजे काय? आपण जी विभक्ती बघतो, सला नाते, सला नाते, म्हणजे म्हणजे विभक्ती हा प्रत्यय आहे का? तर नाही. आता दुसरं उदाहरण बघा, राजू पत्र लिहितो. आता लिहिणारा कोण? राजू. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. कर्तरी प्रयोग म्हणजे शॉर्ट ट्रिक आहे, जी कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो होतो कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात. एक सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा अकर्मक कर्तरी प्रयोग. आता सकर्मक म्हणजे कर्तरी प्रयोगात जर सकर्म म्हणजे कर्मासोबत आणि अकर्म म्हणजे कर्म नाही. आता याची व्याख्या बघा,
कर्तरी प्रयोगात जर कर्म असेल तर तो सकर्मक कर्तरी प्रयोग होय आणि अकर्मक म्हणजे कर्म नसेल तर तो अकर्मक कर्तरी प्रयोग. आता सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण बघूया. समीर चित्र रंगवतो. आजी गोष्ट सांगते. आता समीर काय रंगवतो? आता जर आपण कर्म ओळखायचे असेल तर क्रियापदाला आपण काय करतो? काय ने प्रश्न विचारतो. म्हणजे समीर काय रंगवतो? तर चित्र. आजी गोष्ट सांगते. आजी काय सांगते? गोष्ट. आता तसंच म्हणजे हे झालं कर्म. आता अकर्मक म्हणजे कर्मच नसतं. आता स्नेहा हसते, नेहा झोपते. म्हणजे यामध्ये आपण जेव्हा हसणारी कोण? स्नेहा हा झाला कर्ता. पण यामध्ये आपण हसणारी काय असं प्रश्न विचारल्यावर उत्तर भेटतंय का? तर नाही. म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही. म्हणून हे झालं अकर्मक कर्तरी प्रयोग होय. कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार. एक सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा अकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्म म्हणजे कर्मासहित, अकर्म म्हणजे कर्म नाही. आता दुसरा प्रकार बघूया, कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोगाची व्याख्या काय आहे? कर्माचे जे लिंग वचन तेच लिंग वचन क्रियापदाचे असते. अशा रचनेस कर्मणी प्रयोग म्हणतात. कर्म प्रथमात असते, कर्माप्रमाणे क्रियापद चालते आणि कर्त्याची विभक्ती तृतीय असते. आता हे जरी नसेल समजलं तर याची शॉर्ट ट्रिक आहे. कर्मणी प्रयोग म्हणजे आपण बघितलं, कर्तरी म्हणजे कर्त्याला काहीच प्रत्यय लागलेला नसतो, म्हणजे विभक्ती प्रत्यय, सला ते, सला ना तेत. आणि कर्मणी म्हणजे आता कर्माला काही प्रत्यय लागलेला नसेल, म्हणजे कर्माला कोणताही प्रत्यय लागलेला नाही, तर त्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो. आता हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. आता उदाहरण बघा, समीरने चित्र रंगवले. आता जेव्हा आपण क्रियापदाला काय ने प्रश्न विचारतो की समीरने काय रंगवले, तर उत्तर भेटतं चित्र. आता हे झालं आपलं कर्म. म्हणजे कर्माला कोणता प्रत्यय लागलाय का? नाही. म्हणून हा झाला कर्मणी प्रयोग. आता पहिलं उदाहरण काय होतं? समीर चित्र रंगवतो. आपण जर प्रश्न विचारला काय रंगवणारा कोण? तर समीर. म्हणजे समीरला स, ला, ना, ते असा काही प्रत्यय लागला होता का कर्तरीमध्ये? तर नाही. पण इथं प्रत्यय लागलाय. पण कर्माला लागलाय का? नाही. म्हणजे कर्माला प्रत्यय नाही, तो झाला कर्मणी प्रयोग. आता कर्त्याला प्रत्यय नाही तर तो कर्तरी प्रयोग. आता दुसरं उदाहरण बघूया. आजीने गोष्ट सांगितली. आता काय सांगितली? उत्तर आलं गोष्ट. आता या गोष्टीला म्हणजे कर्माला कोणताही प्रत्यय लागलाय का? विभक्ती प्रत्यय, स, ला, ना, ते, सला, सला, ते, ऊन, हून कोणताही नाही. आता अजयने पेरू खाल्ला. काय खाल्ला? पेरू. म्हणजे कर्माला कोणताही प्रत्यय नाही. आता तिसरं उदाहरण बघा, अंकुशने काकडी खाल्ली. काय खाल्ली? काकडी. म्हणजे कर्माला कोणताही प्रत्यय नाही, तो झाला कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोगाचे काही प्रकार पडतात. एक समापन कर्मणी प्रयोग, दुसरा शक्य कर्मणी प्रयोग आणि कर्म कर्तरी म्हणजेच नवीन कर्मणी प्रयोग. आता समापन कर्मणी प्रयोग. समापन कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? म्हणजे ह्याच्या नावातच आहे, समापन म्हणजे एखादी क्रिया समाप्त झाली, म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झाली. आता उदाहरण बघा, तिचा आंबा खाऊन झाला. तिचा आंबा खाऊन झाला म्हणजे ती क्रिया पूर्ण झाली. त्याची गोष्ट लिहून झाली म्हणजे त्याची गोष्ट लिहून झाली म्हणजे ती क्रिया पूर्ण झाली. म्हणजे जेव्हा एखादी क्रिया पूर्ण होते, ह्याला ऊन हून प्रत्यय लागलेला असतो. म्हणजे ऊन, खाऊन, लिहून, म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झाली असं जर आपल्याला त्या वाक्यात बोध होत असेल तर तो झाला समापन कर्मणी प्रयोग. आता शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे काय? शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे आपल्याला क्रियापदावरून काहीतरी शक्यता दाखवलेली असते, म्हणून याला शक्य कर्मणी असे म्हणतात. शक्य क्रियापद आले त्यामुळे त्याला शक्य कर्मणी असे म्हणतात. आता उदाहरण बघा, मला डोंगर चढवतो, तिला काम करवते. आता मला डोंगर चढवतो असं काय म्हणण्याची गरज आहे? मी डोंगर चढतो असं पण म्हणू शकतो ना आपण. पण आधी चढवत नव्हता, पण आता चढवतो, म्हणजे ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आलंय. म्हणजे शक्य कर्मणी म्हणजे क्रियापदावरून आपल्याला शक्यता व्यक्त होते. तिला काम करवते असं का म्हणायचं? ती काम करते असं पण म्हणू शकतो आपण. करवते म्हणजे ती शक्यता दाखवली की ती आता काम करू शकते. म्हणजे शक्य कर्मणी म्हणजे शक्यता दाखवलेली असते. आता कर्मणीचा तिसरा
तिसरा प्रकार बघूया, कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी. आता कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणीला ओळखायचा कसा, तर त्याला कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असतो. म्हणजे उदाहरण बघा, शिपायाकडून चोर पकडला गेला. आता कर्त्याला काय लागलाय, कडून प्रत्यय, शिपायाकडून. दुसरं उदाहरण बघा, मांजराकडून उंदीर मारला गेला. आता कर्त्याला काय प्रत्यय लागलाय, कडून, मांजराकडून. आता प्रयोगाचा तिसरा प्रकार भावे प्रयोग. भावे प्रयोग म्हणजे काय, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्ता कर्म यांच्या लिंग वचन व पुरुष इत्यादीवर अवलंबून नसते, तेव्हा ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असे स्वतंत्र असते. अशा रचनेला भावे प्रयोग असे म्हणतात. आता हे जर समजलं नसेल तर ह्याची ट्रिक आहे की कर्त्याला कर्माला प्रत्यय आहे आणि शेवटी एक मात्रा असतो. आता आधी आपण जे प्रयोग बघितले, म्हणजे कर्तरी बघितला तर कर्त्याला प्रत्यय नव्हता, कर्मणी बघितला तर कर्माला प्रत्यय नाही. पण भावे प्रयोगामध्ये कर्त्याला पण प्रत्यय आणि कर्माला पण प्रत्यय आणि शेवटी क्रियापदाला एक मात्रा असतो. आणि हे जे क्रियापद असतं ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंग असतं. ह्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो की भावे प्रयोगामधील क्रियापद कसं असतं, तर भावे प्रयोगामधील क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंग असतं. आता उदाहरण बघूया आपण, समीरने चित्रास रंगवले. आता समीरने, रंगवणारा कोण, समीर. समीर ह्या कर्त्याला स ला नाते ने हा प्रत्यय लागलाय. कर्त्याला कोणता प्रत्यय लागलाय, ने. आता काय रंगवले, तर चित्र, पण चित्राला काय प्रत्यय लागलाय, स प्रत्यय लागलाय. म्हणजे कर्त्याला कर्माला प्रत्यय आहे आणि शेवटी एक मात्रा आहे, म्हणजे हा झाला भावे प्रयोग. आता दुसरं उदाहरण बघा, आजीने गोष्टीस सांगितले. आता जेव्हा आपण क्रियापदाला प्रश्न विचारतो, सांगणारी कोण, आजी. आता आजीला काय प्रत्यय लागलाय, ने प्रत्यय लागलाय. आता काय सांगितले, गोष्टीस झालं कर्म, कर्माला काय प्रत्यय लागलाय, स. आता इथं फक्त गोष्ट आली असती तर प्रत्यय नसता, पण ह्याला गोष्टीस आल्यामुळं स प्रत्यय लागलाय आणि शेवटी एक मात्रा आहे. म्हणजे हे उदाहरण कशाचं आहे, भावे प्रयोगाचं. आता दुसरं उदाहरण बघा, त्याने नोकरीत जावे. आता त्याने, ने प्रत्यय लागलाय, काय जावे, नोकरीस, स प्रत्यय लागलाय आणि शेवटी एक मात्रा आहे. म्हणजे हे उदाहरण झालं भावे प्रयोगाचं. आता सेम कर्तरी प्रयोगासारखेच भावे प्रयोगाचे पण दोन प्रकार आहेत, एक सकर्मक भावे आणि दुसरं अकर्मक भावे. सकर्मक म्हणजे कर्मासोबत आणि अकर्मक म्हणजे कर्म नसते. आता सकर्मक भावे म्हणजे शिपायाने चोरास पकडले. काय पकडले, चोरास. पकडणारा कोण, शिपाई. शिपाई हे झालं कर्ता, काय पकडले हे झालं कर्म. म्हणजे या वाक्यात कर्म आहे म्हणून हे सकर्मक भावे. आता सचिनने शेळीस मारले. मारणारा कोण, सचिन, काय मारले, शेळीस. म्हणजे हे झालं सकर्मक. वाक्यात जर कर्म येत असेल तर ते सकर्मक वाक्याचं उदाहरण असतं, म्हणजे सकर्मक भावे प्रयोग होय. आणि वाक्यात जर कर्म नसेल तर ते अकर्मक भावे, त्याने उठावे. आता ह्या वाक्यामध्ये कर्म आहे का, नाही, म्हणून हे झालं अकर्मक भावे. आतापर्यंत आपण हे 3 प्रयोग बघितले, कर्तरी प्रयोग बघितला, कर्मणी बघितला आणि भावे प्रयोग बघितला. आता ह्या तिन्हीचे आपण एकदाच बघूया की कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, कर्मणी कसा ओळखायचा आणि भावे कसा ओळखायचा. आता कर्तरीमध्ये आपण त्याच्या नावातच आहे, कर्तरी म्हणजे कर्ता, कर्तरी कर्ता, कर्मणी कर्म आणि भावे. आता कर्तरी म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही, कर्मणी म्हणजे कर्माला प्रत्यय नाही आणि भावे म्हणजे दोघांना पण प्रत्यय आहे, कर्त्याला आणि कर्माला पण शेवटी एक मात्रा असतो. आता कर्तरी प्रयोगाचं उदाहरण, समीर चित्र रंगवतो. आता समीर चित्र रंगवतो. आता कर्त्याला प्रत्यय आहे का, कर्ता म्हणजे रंगवणारा कोण, समीर. असा प्रश्न आपण विचारला तर कर्ता भेटतो समीर. समीरला काय प्रत्यय लागलाय का इथं, तर नाही. आता काय रंगवतो, चित्र. चित्राला हे झालं कर्म, ह्याला काय प्रत्यय लागलाय का मला सांगा, तर नाही. आता दुसरं उदाहरण बघा कर्मणी प्रयोगाचं, रंगवणारा कोण, समीर. आता आपण सेम प्रश्न जर क्रियापदाला विचारला, रंगवणारा कोण, तर समीर. आता समीरला प्रत्यय लागलाय का,
सला नाते विभक्ती प्रत्यय ने लागलाय म्हणजे. आणि आता काय रंगवतो तर चित्र म्हणजे कर्माला आपण प्रत्यय नाही ते झालं कर्मणी प्रयोग. इथं आपण बघितलं कर्त्याला प्रत्यय नाही तो कर्तरी प्रयोग. आता समीरने चित्रास रंगवले. आता काय रंगवले चित्रास. रंगवणारा कोण समीर म्हणजे कर्ता आणि कर्माला ने स विभक्ती प्रत्यय लागलेला आहे आणि शेवटी एक मात्रा आहे क्रियापदाला ते झालं भावे प्रयोगाचं उदाहरण. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.